जे खेळाडू आहेत त्यांचं आणि कॉन्फिडन्सनी बॉलिंग केली त्यामुळं बरं वाटतंय. एकंदरीत लेग स्विंग गोलंदाजी म्हटली तर भरपूर सराव लागतो. किती वर्षांची मेहनत आहे या गोलंदाजीला टाकण्यासाठी? मी आतापर्यंत 7 वर्ष झालं लेग स्पिन गोलंदाजी करतोय. येस, अजूनही तुम्हाला त्यामध्ये शिकण्याची शक्यता असं वाटू लागते, कारण लेग स्विंग गोलंदाजी एवढं सोपं नाही आहे. अभिनंदन हे होते संदीप पाटील, अप्रतिम गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. आपण सन्मान करत आहोत कानपोलीचे अनंताजी बामा पाटील साहेबांचा आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे पाहत आहोत. महेश शुभदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे करणजी म्हात्रे साहेब कुटारी. त्यांनाही विनंती करतोय की आपण यायचं आहे. कानपोलीचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर, आमचे गावदेवी क्रिकेट संघ कानपोलीचे खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या सर्वांचं देखील मनापासून आभार, कारण भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्यानंतर MSCBचे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच भूषण दादा यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भूषण दादांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्मान केला जातोय दादांचा, अर्थातच भूषण दादा. त्यानंतर पुढील सन्मान आहे आदरणीय व्यक्तिमत्व श्रीमान आणि तेवढेच चांगले उत्तम वायरमॅन म्हणून ज्यांची गणना आहे ते आमचे संदीप पाटील साहेब यांचा इथे. आणि त्याच समेत आपण त्यांकडे नंतर जाऊ. आपण जात आहोत संतोषजी पाटील साहेबांकडे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. जे आपण पाहतो की महावितरणमध्ये कार्यरत आहेत, एक प्रसिद्ध महावितरणचे कार्यकर्ते आमचे संदीप भाऊ यांचा आपण इथे सन्मान, संतोष भाऊ यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. महावितरणमध्ये आपण पाहतो नियमितपणे त्यांच्या आपल्याला सातत्यानं जिथे गाठभेट होत असते आणि खास करून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ही लावीटची सुविधा आणि त्यामध्ये त्यांचं चांगलं आपल्याला योगदान लाभलेलं आहे. त्यांचा इथे हा सन्मान आपण पाहिलेला आहे. त्यांना भिंतीवरचं घड्याळ देऊन इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे. करण म्हात्रे यांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचं. टॉसबॉक्समधून समाचार दर्शनी सामना असेल खुटारे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत, तो म्हणजेच संघ असेल गौरी स्पोर्ट आई गावदेवी नेवाली. हॅलो, थँक्यू सो मच आकाश शेळके सर. आपण या ठिकाणी लढत पाहतोय चैतन्येश्वर खुटारी आणि गौरी स्पोर्ट नेवाली. प्रथमतः आपण पाहतोय की नेवाली टीमची बॅटिंग आली आहे. 4 धावा धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला आपण पाहतोय की जमिनीलगतचा फटका ड्राईव्ह केले जाते. लॉंग ऑनला एक सिंगल रन या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या बरोबरनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट संघ कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025, अर्थातच स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान सरपंच मदनदादा मते या स्पर्धेच्या ऑर्गनायझरच्या भूमिकेत आपण पाहतोय. ऑनसाईडला फटका एक्झिक्यूट केला जातो. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती निश्चितपणे भेटती आहे. सिंगलच्या बरोबरनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. टॉस जिंकल्यानंतर कुटारी टीमनं आपण पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. झेल फार चांगल्यारीत्या टिपला होता, परंतु नो बॉल असल्या कारणानं हा झेल गृहीत धरला जाणार नाहीये. या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा आपण पाहतोय. 2च्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती. तर या दरम्यान खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्यांची उपस्थिती व्यासपीठावरती आपण सन्माननीय पाहुणे अनंत बामा पाटील यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे. आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पहा, फ्रीडचा बॉल आहे, उडवायचा प्रयत्न, बॉल मात्र अवैध आहे. 2-2 फिल्डर झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही झेल मिळाला नाही. झेल ड्रॉप झाला. या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल रन. फ्रीडचा तितकासा फायदा घेता आला नाहीये. सिंगलच्या बरोबरनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. टॉस आपण पाहिलं तर कुटारी टीमने जिंकला. त्यानंतर टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमला. सलामीवीर 2 फलंदाज आपण राजेश आणि त्यानंतर धीरज यांना मैदानात पाहतोय. अकूट टप्प्याचा हा चेंडू बराचसा वेल होता फलंदाजाकडे, परंतु फलंदाजानं बॉलला लिव्ह करण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय. बॉलला लिव्ह केलं, जाऊन दिलं. पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळेल ती गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमला आणि धावत संख्या होईल ती 11. शेवटचा बॉल, स्वीट शीटचा फटका, वॉटर स्ट्रोक, रिव्हर्सची दुधारी तलवार वापरली जाते.
बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. फलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीला राजेश यांच्या माध्यमातून आपण 2 चौकार पाहिलेत. राजेश वैयक्तिक 4 बॉल आणि 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. नॉन स्ट्राईक वरती आपण धीरज यांना पाहतोय. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावसंख्येवरती ते फलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण मात्रे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत. पॉवर प्ले 1चं षटक संपलंय. पॉवर प्ले 2च्या षटकाला सुरुवात होती. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अफलातून वेग पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज किरण मात्रे यांनी आणि निर्धाव चेंडूची सांगता. अशा वेगाची आणि अशा लेनची गरज होती या कुटारी टीमच्या गोलंदाजांना. पहिला चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती विदाउट लॉस 15. राईट हॅम ओव्हर द विकेटनं. नेक्स्ट बॉल. या वेळेला हेलिकॉप्टर हलक्यातनं आपण पाहतोय ड्राईव्ह केलं बॉलला. मिड ऑनला फिल्डर आहे तैनात. एक सिंगल या चेंडूवरती. फक्त सिंगल पेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये. अगदी खूप चांगला आणि खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. यॉर्कर लाईनचा हा चेंडू. सिंगल हाताने फक्त 1 धाव मिळते. सिंगलच्या बरोबरनं 16 धावा धावफलकावरती लागल्यात. राजेश स्ट्राईक एंडवरती आहे. लोअर फुल टॉस जमीन लगतचा पुन्हा फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑनला चेंडू चाललाय. परत एकदा एक सिंगल धावा बऱ्याचशा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावसंख्येवरती या ठिकाणी संघ जाऊन पोहोचलाय. आणि पहा एक पारितोषिक आलंय. राजेश कथारा यांनी 3 बॉलवरती 3 सिक्स मारले, 3 षटकार लगावले. तर त्रिमूर्ती आमची सागर, साजन आणि कृपाल यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे राजेश कथारा यांच्यासाठी. पहा सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा लाभ त्यांना तर घ्यावा लागेल. निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी किरणची या ठिकाणी पाहतोय आपण. हा चेंडू यावेळेस देखील जोरात मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. पण तो डायरेक्ट हिट होत नाहीये. राजेश आपला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलेत. या चेंडूवरती देखील मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबर धाव संख्या पोहोचली आहे ती 18 धावांवरती. पहा मैदानात फर्स्ट एड घेऊन जा. खेळाडूला दुखापत झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 18. या षटकातील हा शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी किरण मात्रे यांची आपण पाहिली आहे. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. स्विच हिट घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न होता राजेश कतार या फलंदाजाचा, परंतु हा चेंडू अगदी योग्यरित्या टाकला किरण मात्रे आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय आणि आपण पाहिलं तर गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती विदाउट लॉस 18 धावा.
आणि सन्माननीय माजी सरपंच चंद्रकांतजी मते साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी धाव संख्या आपण पाहिली आहे ती 18 धावा धावफलक्यावरती 9.900 च्या सरासरीनं रन रेटनं आतापर्यंत गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमनं धावा बनवल्यात. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चा थरार आपण या कानपोलीच्या मैदानावरती एन्जॉय करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसरं षटक घेऊन गोलंदाज श्रवण म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. सन्माननीय आदित्य पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती भोलेनाथ शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आदित्य शेठ पाटीलला आपणास विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार लगावला पहिल्याच बॉलवरती तो फलंदाज धीरज कतारे आणि 6. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला. तो फलंदाज धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक बॉल स्मॅश करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र थोडासा फटका फसल्यासारखा वाटतोय. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता फिल्डर कडून. जजमेंट थोडासा चुकला. अगदी बॉलचा अंदाज त्याने परफेक्टरित्या घेतला नव्हता. थोडासा पुढे निघून गेलाय. झेल मात्र जमिनीला दान झालाय आणि या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 2च्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय तो 26 वरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज श्रवण मात्र या गोलंदाजावरती आता जिम्मेदारी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. या बॉलवरती ऑन साइडला खूप चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून फलंदाज धीरजच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. सन्माननीय रामचंद्र शेठ पाटील माजी उपसरपंच त्यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडूवरती 2 षटकार. माफ करा 3 बॉलवरती 2 षटकार. यावेळेला देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आता श्रवणची चांगली गोलंदाजी. या चेंडूवरती पूर्णपणे धीरज या फलंदाजाला मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 32. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ कायम आहे. हा चेंडू यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल कट करण्याचा प्रयत्न. श्रवणची या चेंडूवरती चांगली गोलंदाजी. अगदी लेग ब्रेक पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. पहा फिल्डिंग थोडीशी चेंज केली जाते. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर अगदी आपण पाहिलं तर 30-60 सर्कलमध्ये घेतला. थर्डमॅनच्या दिशेने एक फिल्डर लावलाय. यावेळेला देखील थोडीशी दिशा बरकटलाय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याच्या नादात आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 33 धावा विदाउट लॉस. खऱ्या अर्थानं विदाउट लॉस सलामीची जोडी मैदानात ही एक जमेची बाजू आहे ती गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमची. प्रथमतः टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली आहे. बॅटिंगचा निर्णय त्यांच्या वाटेला आलाय. परंतु मी तर म्हणे आतापर्यंत जो निर्णय त्यांच्या वाटेला आलाय तो त्यांनी सार्थ ठरवलाय. 33 धावा धावफलकावरती एक चांगल्या पार्टनरशिपकडे त्यांचा संघ वळतोय. धावसंख्येकडे देखील चांगल्या वळताना आपण गौरी स्पोर्ट नेवालीला पाहतोय. या ठिकाणी अगदी समोर टाकला होता. उडवायचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित काम तमाम झाला असता फलंदाज राजेश यांचा. परंतु बचावलेत ते. या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. 3 ओव्हरचा खेळ मात्र संपला आणि 3 ओव्हर नंतर धावा झाल्या धावफलकावरती द्या 34 धावा विदाउट लॉस.
34 बनल्यात 3 ओव्हर नंतर त्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमच्या. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज श्रवण म्हात्रे यांनी. किरण म्हात्रेची चांगली गोलंदाजी आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिली आहे. फक्त 3 धावा किरणनं दिल्या. पहिली ओव्हर देखील थोडीशी मागणी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज विशाल याने 15 धावा दिल्या होत्या. आणि एक पारितोषिक देखील सर्व टीमसाठी असणार आहे. सर्वांनी एक सूचना ऐकायची आहे. कोणत्याही खेळाडूंना मेडन ओव्हर टाकली अथवा जर 50 मारली 50 धावा बनवल्या तर त्याच्यासाठी टायटनचा वॉच असणार आहे. आणि ते पारितोषिक आपल्याला दिलं गेलं आहे ते सन्माननीय बजरंगजी म्हात्रे आणि कैलासजी पाटील यांच्याकडून. कोणत्याही खेळाडूनं 50 धावा बनवल्या मेडन शर्ट जर टाकलं तर त्याच्यासाठी एक चांगला आकर्षक टायटनचा वॉच गिफ्ट दिला जाईल. चौथ्या षटकाला सुरुवात. जतीन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल थोडासा हाफ पिच लाईनचा पाहायला मिळाला. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते पहिल्याच बॉलवरती. अवांतरच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 35 वरती. 35 लॉस ऑफ 0 विकेट. 4 ओव्हर इन प्रोग्रेस गोलंदाजी मार्कवरती जतीन म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. 5 थ्रो देखील झाला होता परंतु त्या दरम्यान 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं कंप्लीट केल्यात त्या धीरज आणि राजेश या खेळाडूंनी. 2 रन या चेंडूवरती मिळतील. 2च्या बरोबरीनं 37 धावा झाल्यात त्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमच्या. हॅलो. सन्माननीय प्रवीणजी नेवाली यांना विनंती आहे आपण मंचावरती या. नेवाली टीमच्या कोणत्याही खेळाडूंना जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर प्रवीण यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रवीण आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवरती रनआउटची विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु पहिला झटका मिळाला आहे. तर गौरी स्पोर्ट नेवाली टीमला फलंदाज धीरज कतारा या बॉलवरती झालाय बाद. सन्माननीय प्रवीणजी कातारा यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं. स्पर्धेच्या वतीनं आपलं मोस्ट वेलकम. 3.2 ओव्हर झाल्यात. 38 धावसंख्या धावफलक्यावरती. पहिली विकेट धीरज कतारा या स्वरूपात लागली आहे. ओ या वेळेला मात्र वेगानं चेंडू डिलिव्हर केला जातो. 1 रन घेण्याचा प्रयत्न. धाडसी निर्णय. थोडासा अंगलट येतो राजेश यांच्या. आणखीन एक सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरी रनआउटची विकेट. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे राजेश कतारे यांनी. आणखीन एक मोहरा गारद होतोय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमचा. दोन चेंडू आणि बॅक टू बॅक 2 रनआउटच्या विकेट. गोलंदाजांना आतापर्यंत आपण पाहिलं तर विकेट मिळाली नाही आहे परंतु सांघिक विकेट 2 आपण कुठारी टीम कडून मात्र पाहिल्यात. दोन्ही रनआउटच्या विकेट गेल्यात. 3.3 ओव्हरचा खेळ मात्र झालाय. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 38. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी नितेश आलाय. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. अचूक टप्प्यावरती परफेक्ट लाईन लेंथ वरती जतीन म्हात्रे या गोलंदाजी आपण गोलंदाजी पाहतोय. हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय चंद्रकांतजी मते साहेब माजी सरपंच कानपुली गावचे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबर गुरुनाथजी मते साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपुलीच्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी.
यावेळेला मात्र थोडस खराब बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. नो बॉलच्या स्वरूपात आता बोनस रन देखील मिळतील. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती आलाय हा बोनस आणि नो बॉलचा चौकार. आणि पुढचा बॉल असेल आता फ्रीटची संधी आली आहे फलंदाज नितेशसाठी. यावेळेस देखील खूप चांगली गोलंदाजी. एक चेंडू खराब सोडला तर बाकीचे सगळे चेंडू अफलातून रित्या टाकलेत ते गोलंदाज जतीन म्हात्रे आणि जतीन म्हात्रे या गोलंदाजांनी. शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. 4 ओव्हरची समाप्ती होईल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 43. 2 विकेटचं नुकसान झालंय ते गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमचं. चार ओव्हरनंतर 43 धावा फलकावरती लागल्यात. 5व्या षटकाला सुरुवात होती. 5व्या षटकामध्ये किती धावा येतील? 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये धावा बनवण्याचा बेत हा गौरी स्पोर्ट नेवाले टीमचा जरूर असेल, परंतु खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा विचार केला गेला तर मी तर म्हणेन गोलंदाजी देखील आतापर्यंत मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जतीन म्हात्रे या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे. जी गोलंदाजी जतीनने केली होती ती गोलंदाजी आता गोलंदाज विशाल म्हात्रे या गोलंदाजाला करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 खर्च केल्यात विशालनं. पहिलाच बॉल बॅक फुटवरती येऊन चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती पहिला आलाय हा चौकार. सातत्याने मात्र काल्पनिक संघावरती खूप मोठं प्रेम त्यांचं आपलं सातत्याने पाहायला मिळतंय. ते भुवनेश्वर पाटील यांची उपस्थिती लाभलेली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसरा बॉल सीमा रेषा पार पाठवलाय. वॉट अ स्ट्रोक. ताकदीनं हा फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाज पारच्या बॅट मधून. हा दिमाकेदार आणि धमाकेदार षटकार. 6. शॉट. षटकार आलाय तो फलंदाज पार त्याच्या बॅटमधून. 6 धावा मिळतील त्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमला आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 53 या धावसंख्येवरती. 50 कंप्लीट 50 कंप्लीट झाली आहे टी टीमची. हा चेंडू यावेळेला मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे. 1 धाव कंप्लीट दुसरीसाठी परतलेत आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती मिळेल ती डबल धाव आणि डबलच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 55 वरती 55. तिसऱ्या षटकाची सुरुवात मी तर म्हणे धडाकेबाज पद्धतीने केली आहे ती फलंदाज पार त्या खेळाडूनं. विशाल हा गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील थोडीशी महागडी गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट. लांब लचक खणखणीत स्ट्रेट डायचा षटकार फलंदाज पार त्याच्या बॅटमधून.
हा चेंडू आपण पाहतो की पंचांचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन मिळते ती फलंदाजी करणाऱ्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमला आणि त्यांची धावसंख्या झाली ती 61. चला पुढच्या मॅच साठी जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यानंतर जीवा 11 गावदेवी पेंदर आणि पालेश्वरी पाले दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेस मात्र अगदी पडून मारण्याचा प्रयत्न होता. धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. फलंदाज बाद झाला. LBW च्या स्वरूपात आणखीन एक झटका लागलाय तो नेवाली टीमला. सपोर्ट राहिलेला आहे नेवाली टीमला आणि त्यांची जी उपस्थिती आपण पाहतोय. मोस्ट वेलकम दीपक पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपलं स्वागत असणार आहे. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र काही चेंडू शिल्लक असताना आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 62 धावा 62. 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु मी तर म्हणेन एक चांगली टोटल चांगली धावसंख्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमनं मात्र बनवली आहे. आतापर्यंत 62 झाल्यात. अजून या षटकातील आणि या इनिंग मधील एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. विशालची थोडीशी महागडी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 34 धावा त्याने आतापर्यंत 1.5 ओव्हरमध्ये खर्च केल्यात. आणखीन एक शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो महेश. महेश आहे स्ट्राईक एंडला. डावखुऱ्यात आता बॅट्समन. शेवटचा चेंडू देखील आणखीन एकदा टाकावं लागेल. पंचांचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रनचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 63 वरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. महागडी गोलंदाजी राहिली या षटकामध्ये गोलंदाज विशाल मात्रेची. हा चेंडू देखील वाईड. या एक्स्ट्रा धावा वाचवण्याची गरज आहे आता. एक्स्ट्रा धावा जेवढ्या तुम्ही बहाल कराल तेवढ्या धावा चेस करता वेळेस तुम्हाला थोडशा अवघड होतील. या गोष्टींकडे, या छोट्या छोट्या आता कुटारी टीमनं लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरचा प्रवास करून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. एक धाव धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी मागणी ठरली आहे. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला फक्त पाहायला मिळेल. पंच किती धावा? 2 का 1? 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या साह्यानं 5 ओव्हर 30 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5 ओव्हर मध्ये धावा बनल्यात गौरी स्पोर्ट नेवाली टीमच्या त्या 66. येणारे 30 चेंडू आणि चैतन्येश्वर खुटारी टीमला 67 धावसंख्येची गरज. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मध्ये सरपंच यांच्या नावाचा काय गुडीज आहे. चला पुढच्या मॅच साठी विनंती असेल जीवा 11 गावदेवी पेंदर आणि पालेश्वर पाले. आपल्या टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. 30 बॉल धावा बनल्यात त्या 66. इथून चैतन्येश्वर खुटारी टीमला 30 बॉल आणि 67 धावसंख्येची गरज. कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत आपण चेंज. या पुढील सत्रासाठी जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर. सरपंच आहे स्पॉन्सर. दरम्यान दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार आहे पालेश्वरी क्रिकेट क्लब पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवा 11 गावदेवी पेंदर. दोघांमध्ये असेल हा सामना. ही मोठी क्लॅश, बिग रायव्हलरी. सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जातोय वलोली गावचे एक क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, उपसरपंच पद ज्यांनी घोषवलं ते आमचे दीपक भाई पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. प्रशांत आणि समाधान आमने सामने 2 संघनायक आणि आपण टॉस साठी वलत आहोत. हवी टू गो. 4 षटकांचा सामना आहे. हेडची मागणी अँड इट सेड. यस, टॉस जिंकलेला आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. पेंडिंग आहे. पेंडिंग बोललं की सर्व
सोपं होऊन जातं. अगदी हाही निर्णय योग्यच आहे. खास करून मग सर्व संघांच्या खेळाडूंची सल्लामसलत घेणं या खरं तर निर्णयाला पसंती दिलेली आहे आणि लोकशाहीला त्यांनी मी म्हणेन पहिली पसंती दिली आहे. त्यामध्ये आपण आता जात आहोत सन्मानाकडे. उपस्थित झालेले मान्यवर अतिथीगण दीपकबाई पाटील वळवली. नेवाली क्रिकेट संघ म्हटला तर नियमितपणे त्यांचे सामने पाहण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते आवर्जून राजेश कातारा यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावत ते उभे राहत असतात आणि आज आपण पाहू शकतो की त्यांचा हा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेच्या आठवण मोमेंटम म्हणून त्यांना भिंतीवरचं घड्याळ देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे. क्या बात आहे. हा होता पाहुण्यांचा सन्मान. आवाजामध्ये थोडासा फेरबदल पुन्हा एकदा असणार आहे. दुसऱ्या इनिंगसाठी आम्ही स्वतः तुमच्यासोबत जॉईन होत आहोत. सामना पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच एका बाजूनं गौरी स्फोट नेवाळी आणि विरोधामध्ये आपण ओम चैतन्येश्वर कुटारी या दोन संघांना एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहतात. आजच्या दिवसामधून आपण जर पाहिलं तर मग दोन बालाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. कुटारी म्हटलं तर मग आपल्याला आमच्या गावचे जावई अर्थातच करणभाई म्हात्रे यस त्यांना मी इथे विनंती करत आहोत की आपण देखील यायचं आहे मंचावरती. करणजी म्हात्रे साहेब कुटारी या वेलकम ऑन द स्टेज. आपलंही स्वागत आहे. ऑन स्क्रीन आपण दिलीप पाटील सरांना पाहतो. चेतन पाटील आहेत स्पर्धेचे आमचे हे चांगले ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर. थम्सअप दाखवलेला आहे कारण छोटू डॉन आपण पाहतोय जो कॅमेरामनची भूमिका. त्यानंतर चंद्रकांतजी मते सर देखील आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेसाठी ज्यांची आपल्याला सह आयोजक म्हणून भूमिका पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खास करून गावदे क्रिकेट संघ कानपोले असेल, सुधीर पाटील असतील, मोहन पाटील असतील, विलास पाटील असतील, सर्वांनी केलेली मेहनत. कृष्णा पाटील यांना मात्र थोडं मिस केलं जात आहे कारण ते मंचावरती असले की मग थोडा हल्ला कल्लोल असतो. पप्या ग्रुप असेल सर्वांची चांगली आपण पाहतोय जोड या स्पर्धेसाठी मिळते. त्यामुळं सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही इथे नक्कीच व्यक्त करू. सामना असणार आहे तो म्हणजेच पहिल्या फेरीतील हा आपण पाहतोय शेवटचा सामना ओम चैतन्येश्वर कुटारी विरोधामध्ये गौरी स्फोट नेवाली. नेवाली संघाला आपण पाहतोय PSI रोशन कातार यांच्यासाठी आणि संघासाठी महेश आगलावे कोलवाडीचे एक विस्फोटक बॅट्समन अटॅकिंग बॅट्समन आणि त्याच समवेत सुधीर आगलावे एक प्रसिद्ध गुणलेखक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं सर्वांचं स्वागत. बोलानासेत पाटील देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिले नुकताच आपल्या अगदी मंचावरती उपस्थित झाले. सामने पाहता सामन्यांचं आयोजन पाहता सर्वांना हा मंच मात्र हवासा वाटतोय आणि सर्व या मंचावरती आकर्षित होताना आपण जरूर पाहतोय. पुढील जो सामना आहे तो पालेश्वरी पाले आणि जीवा 11 गावदे पेंधर या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील ती पहिली लढत असेल. बॉलबायची भूमिका आपण आदित्यान कंपनी यांना पाहिली. शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सूरजभाई फडके यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. दर्शकांचं स्वागत, क्रिकेट रसिकांचं स्वागत. सोनू कतार यांचा मॅजिकल स्पेल आपण पाहण्यासाठी जाऊ. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, सुपर फटका बाईकच्या अलीकडच्या बाजूनं. हा पहिलाच बॉल, भव्य स्वागत षटकार. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. एकूण धावफलकावरती 6 स्वागत. टार्गेट 67चं 67चं पाठलाग आहे. स्टॉप वॉच सुरू आहे. 3 षटकामध्ये 15 मिनिटांचा अवधी. 3 षटकांसाठी तुमच्याकडे फुलर लेनचा बॉल, पॅडल स्वीप, स्वाईप केलंय बॉलला, सुपर फटकेबाजी. ग्लान्स केलं असताना एक सुपर हिट दाखवतोय हा फलंदाज. थांबणार नाहीये. अगदी माहिती आहे पाठलाग मोठा आहे त्यामुळं बॅक टू बॅकचा हा दुसरा कन्झिक्युटिव्ह सिक्सर येतोय. बॅट्समन आहे किरण म्हात्रे. आमचे बजरंगभाई म्हात्रे आणि कैलास पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेमध्ये जो खेळाडू अर्धशतक लगावेल
त्याच्यासाठी आपण टायटनचं एक व्रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळ पाहतोय आणि त्याचसह आपण पाहतोय जो खेळाडू मेडल षटक फेकेल त्याच्यासाठी देखील हे पारितोषिक इथे कंटिन्यू आहे. त्याकडे वाटचाल आहे का रन चेस करायच्यात या हिशोबानं मैदानामध्ये आक्रमण चढवलं जातंय. खेळाडू आहे तो म्हणजेच किरण म्हात्रे. सलग तिसऱ्या बॉलवरती तिसरा मोठा फटका 4 केलाय. धूमधडाक्यात स्वागत. सुपर फलंदाजी हा खेळाडू म्हटला तर मग अगदी आपण पाहिलं की फलंदाजी त्याची ताकदवर आहे आणि सोनूवरती आक्रमण चढवलं जाते खास करून. फिंगर रोलर मॅजिशियन खेळाडू लाऊडले अपील साकारले तिकडे पा. चांगला चेंडू राहिला या बॉलवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच आत्ता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लक्ष आहे ते म्हणजे 67 धावांचं त्यामध्ये 16 आतापर्यंत जमा केलेत किरणसाठी. पुढचा बॉल यावेळेचा बॉल पहा पुन्हा एकदा टॉपेज लागली होती त्यानंतर बॉल आपण पाहिला की समोर फ्रंटला पडलाय. अगदी बॅट्समनच्या विकेट किपरचं येणं एवढं सोपं नव्हतं. हा चेंडू आला आहे डॉट. निर्धाव चेंडूनं आपण टीमची धावसंख्या जरूर स्थगित पाहतोय थांबलेली पाहतोय. 16 या आकडावरती जाऊन चैतन्येश्वर खुटारी या संघानं आतापर्यंत बाजी मारली. फिंगर रोल मॅजिकल बॉल टप्पा पडल्यानंतर इलिगेशन डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नाहीये. सोनूकडे दिलाय बॉल. नॉन स्ट्रायकर एंड वरती किरण मात्रे सुखरूप पोहोचले. एक धाव आपण पाहिली बाईच्या स्वरूपात घेत असताना या बॉलवरती अगदी आपण पाहू शकतो की पाण्याची मागणी आहे. षटक संपल्यानंतर एकूण 16 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहिलेल्या आहेत. अरे भावा छाती फाऊल. लास्ट प्रिव्हियस बॉलवरती आली असता आपण पाहिलं की धावसंख्या फलकाला हे नवं रूप आणि नवा रंग चढवला गेलाय. षटक क्रमांक 1 संपलं. पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. किरणनं 6 मध्ये 16चं योगदान दिलंय आणि एक 22ची धाव आपण येताना पाहिली. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राईक ती किरणकडेच असणार आहे. येणाऱ्या 24 बॉल्समध्ये 50 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये आता पुढे पोचायचं आहे या टार्गेट पर्यंत. कसा होणार आहे खेळ याकडे सर्वांचं लक्ष आकर्षिलं जात आहे. गौरी स्पोर्ट नेवाळीच्या विरोधामध्ये ओम चैतन्येश्वर खुटारी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये लढताना झगडताना पाहतोय. चला 3 षटकांसाठी तुमच्याकडे वेळ फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा आहे. त्यामुळं वेळेचं बंधन आहे याकडे तुमचं सर्वांचं लक्ष असणं तेवढंच महत्वाचं आहे. सतरा धावा धावफलकावरती आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये लागलेल्या आहेत. पाठलाग आहे 12.5 सरासरीनं जिंकण्यासाठी यावेळेला खुटारी संघाकरिता. उद्या आपण पाहणार आहोत पहिला सामना असणार आहे तो म्हणजेच सचिन स्पोर्ट खेळणे आणि त्यांच्या विरोधामध्ये देवत असेल जर्मन. यस या बॉलवरती आघात करायचा प्रयत्न गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. सुपर फटका पॉइंटच्या दिशेमधून बॉलला कव्हरच्या रिझर्व मध्ये धाडलाय आणि अखेरकार पुन्हा एकदा चौकारानं आक्रमण चढवलं जात आहे. किरण म्हात्रे याच्या बॅटमधून आपण पाहतोय हा अगदी बॅटमधून निघालेला 4था मोठा फटका. काय फलंदाजी आहे. 3 चेंडू सलग 3 मोठे फटके त्यानंतर 2 डॉट बॉल 1 सिंगल आली आणि त्यानंतर आपण पाहिला की आता देखील त्यानं चौकारानं या गोलंदाजाचं स्वागत केलंय प्रेम काथाराचं. वेगवान फटकेबाजी पुन्हा एकदा तेवढाच ताकदीचा फटका त्याच दिशेने डोलावलेला आणि तेवढाच धमाकेदार हा येतोय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा कन्झिक्युटिव्ह चौकार. एकूण धावा आहेत धाव फलकावरती 25. चांगली आता इथे गोलंदाजी फॉलो 3 मध्ये स्वतः अडवलंय. कमबॅक करायचा प्रयत्न आपण जरूर पाहतोय प्रेम काथारांचा. 11.45 सरासरीनं अजूनही धावा बनवायच्यात. उर्वरित आपण चेंडू गणित जर समीकरण पाहिलं
तर मग जिंकण्यासाठी 25 झालेत आणि अजून इथून जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायच्या आहेत 21 बॉलमध्ये 42 धावा. सरासरी आली आहे 12 रन्सची पर ओव्हरला, म्हणजे प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला 2 धावा किंबहुना बनवणं महत्त्वाचं आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये नक्कीच रोमांचकता पाहायला मिळेल आणि ते धावा बनवण्यासाठी सोपं होणार आहे, ते म्हणजे टीम कुटारीला. ओह, ब्रिलियंट ब्रिलियंट अटॅक. गरज होती या विकेटची. ती विकेट संपादन करत असताना यष्ट्या उखाडल्या जात आहेत आणि अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे टीम ओम चैतन्येश्वर कुटारीला. आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय, तोही विकेट आहे. आहेत धावा फलकावरती 25 रन आपण पाहतोय. टीमच्या टोटल कार्डवरती लागलेल्या धावा. पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचार केला, ही पडलेली विकेट आता थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे धावा बनवत असताना टीम कुटारीला, परंतु त्यांच्याकडे वरचढ फलंदाज आहे हे मात्र निश्चित आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण इथून पाहतोय, तो म्हणजेच विकी म्हात्रे. संपूर्ण म्हात्रे कंपनीचं या संघामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळते. प्रेम पुरचा बॉल, वेगानं चेंडू, वेगवान हा गोलंदाज आहे, फास्टेस्ट बॉलर ऑन द अटॅक. हा खेळाडू म्हटला तर मग तेवढीच चांगली त्याची खास करून गोलंदाजी आहे, ज्यामध्ये वेगावरती तो सवार होत असतो. सोनूवरती हल्ला चढवला होता, त्यांच्यावरती आपण पाहिलं की अटॅक झाले होते, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं की सोनूवरती अटॅक ते पुरताच तेवढ्यापुरतेच राहिले गेलेत. सुंदर गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाजी. षटक संपेल, दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 8 अगदी आपण पाहतो 8.4 आणि 6 या मिनिटांमध्ये हे 2 स्पेल आतापर्यंत फिनिश झालेत. टाइमाचं आपण पाहतोय पूर्णपणे काटेकोरपणे पालन केले जात आहे आणि स्पर्धा तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. सरासरी आता थोडी आपण रुंदावलेली पाहू शकतो. 25 झाल्या असता 1 गड्यांचा मोबदला आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पोचायचं आहे ते म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 42 धावांची असणार आहे गरज. पंचवीस धावा धावफलकावरती, अप्रतिम धून. डीजे मास्टर देखील आता आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या धूननं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय. दुसऱ्या बाजूला फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्या अद्भुत कारनाम्यानं आपण या मॅचमध्ये अजूनही जो सेन्स आहे, सीन आहे, तो सीन अजूनही क्रिएट आहे, मोमेंट आहे मॅचला. त्यामुळं मॅच रोमांचक होण्याच्या अगदी आपण पाहतो उंबाट्यावरती. षटक क्रमांक 2 प्रेम काथारानं समाप्त केलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा, जिकडे 12.50च्या सरासरीनं फलंदाजी त्यांनी केली. आणि आता एक कन्सिस्टन्सी मॅच ठेवतील का हा प्रश्न आहे संपूर्ण परीक्षक वर्गाला आणि समीक्षकांना पडलेला. सोनूला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आणलं जात आहे. स्विंगर बॉल बॅटच्या आपण पाहतोय अगदी मी म्हणेन टो एंडवरती आला नाहीये, रडारमध्ये आला नाहीये. एकच धाव तिकडे मिळत आहे. बॅट कट देखील आपण जर पाहिली तर लागली होती, परंतु फिल्डरचं पोचणं एवढं शक्य नव्हतं. नो मॅन स्लॅनमध्ये चेंडू पडला. झेलपर्यंत पोहोचणं ना फर्स्ट स्लिपच्या खेळाडूला मी म्हणेन पॉसिबल होतं आणि नाही विकेट किपरला. एक स्लिप लावली आहे त्यांनी पुढे फर्स्टला, तो पुढ्यात काम करतोय. अतुल थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय यंदाच्या हंगामामध्ये. रिव्हर्स खेळलेत, सुंदर फटकेबाजी, ताबडतोड स्ट्रोक, थर्डमॅनच्या रिजन मधून कलात्मक फटका, कलाविष्कार, कला गुणांना वाव देणारा आणि कुटारीला 4 धावा देणारा हा सुमधुर चौकार. – 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 16 चेंडू 37 धावा. काय घडणार, काय बिघडणार?
कोण जिंकणार आणि कोण हरणार याकडे सर्वांचं लक्ष आणि सर्व प्रेक्षक देखील लक्षवेधी भूमिका करून आहेत. रोमांचक मॅच अजूनही मॅच मध्ये सेन्स तसाच मेंटेन. यॉर्क लेंथ वरती बॉल खोलात टाकायचा प्रयत्न ऑन साईडला खेळले धीरज आलेत वेगानं फिल्डिंग छान पाहायला मिळते. अचूक फेकी देखील आपण पाहू शकतो तिकडे. बॅकअपसाठी अतुल होते. बॅकअपचा प्लॅन अवेलेबल होता त्यांच्याकडे. त्याच्या मागेही बॅकअपचा प्लॅन अवेलेबल होता. अशा पद्धतीचं फिल्डिंग सेटअप आपण पाहू शकतो तिकडे. खास करून जे खेळाडू आहेत ना ते इकडून तिकडून जमा होत आहेत आणि सरळ रेषेमध्ये आपण पाहतो की लिनियर इक्वेशन ते काम करत आहेत. त्यांची ती देखील एक जी काल्पनिक फिल्डिंग आहे ती खूप महत्त्वाची आहे. क्रिकेट म्हटलं तर मग फिल्डिंग हा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू आहे. त्याच्यावरती काम करत आहेत. यॉर्क लेनचा बॉल आपण पाहू शकतो. छोटू डॉनकडून आलेली माहिती. छोटू म्हणतो की क्रिकेट म्हटलं तर मग सर्वप्रथम तर तुम्हाला फिल्डिंग करावी लागते आणि म्हणून त्यांनी क्रिकेटमध्ये खेळणं हा क्षेत्र निवडला नाही. कारण त्यांना बाउंड्रीवरती जर उभं ठेवलं तर मग छोटूच्या वरती 3 माळे लावायला लागतील असं त्यांनी सांगितलं. म्हणून छोटू म्हटलं की आम्ही आता कॅमेरामॅन बनतो. इथे पहा अक्रॉस द बॅट खेळायचं होता. लाऊडली अपील साकारली आहे. मागे होते महेंद्र आणि आपण पाहतोय पंचांचा अगदी लेग बाईचा हा इशारा. सरासरी वाढत चालली आहे. रन रेट वाढत चाललाय. 15च्या सरासरीनं धावा बनवणं महत्वाचं बनत चाललंय. सामना फसत चाललाय खुटारी संघाच्या अगदी बाजूनं. 33 धावा धाव फळकावरती. एक गड्याचा मोबदला या वेळेला फिरून खेळत बॅटच्या मधोमध सुपर फटकेबाजी अगदी झाडावरती आपण पाहतोय. टोळावलं या बॉलला आणि सुपर शॉट 6 रन्स. हॅलो, चला आपण चेंडू द्यायचा आहे. आयोजकांना हा विनंतीचा कॉल आहे. कारण फटका जो खेळला होता तो दर्दी खेळला होता. त्या फटक्यामध्ये पॉवरफुल पंच दिला होता. त्या पंचनं 6 धावा ज्या मिळाल्या तिथून 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 39. अजूनही 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा सरासरी 14ची असणार आहे. मैदानामध्ये जोपर्यंत मयूर म्हात्रे आहे जोपर्यंत विकी आहे तोपर्यंत जिंकायच्या आशा आकांक्षा पल्लवीत राहतील आणि अजूनही विशालचं येणं बाकी आहे. त्यामुळं कोठारी संघाकडे जी फलंदाजी आहे ती मजबूत फलंदाजी आहे. त्यामुळं मी म्हणेन इथून जो पुढचा प्रवास आहे त्यामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल हा जिंकायचा सूत्र असणार आहे. तो म्हणजेच टीम गौरी स्पोर्ट नेवाळीचा. आणि अगदी आपण जर पाहिलं तर मग समोरून खेळणारा संघ ज्यामध्ये आपण पाहू शकतो की यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कुटारी संघ. त्यांना जिंकण्यासाठी 14च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. 28 पाहिजेत. येणाऱ्या पर बॉलमध्ये आपण जर समीकरण पाहिलं तर मग तुम्हाला किमान 2 ते 3च्या दरम्यान तुम्हाला इक्वेशन आणावं लागेल. म्हणजे किमान 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला मारणं तेवढंच बंधनकारक आहे. पुढचा प्रवास कसा असेल याकडे सर्वांचं जरूर लक्ष आहे. गोलंदाज तयार होतोय. आतिश लानलंय. चांगली गोलंदाजी. खोलात टाकायचा प्रयत्न पहा तिकडे डेंजर एंडकडे परंतु पोहोचलेत मयूर. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी तिचा पूर्णपणे वापर केला जातोय पॉपिंग स्ट्रीजवरती आणि या धावा अलगदपणे चोरल्या जात आहेत. 16व्या शतकामध्ये आपण पाहिलं की अगदी आपल्याला महाराजांनी एक शिकवण दिली होती. ती शिकवण होती गनिमी कावा. तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. ऑनस्क्रीन आपण इथे चेक करत आहोत. राऊंड फिगर मध्ये रन्स आपण जरूर पाहिले होत्या. नंतर 1 धावसंख्या वाढेल. 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आतिश गोलंदाजी करतोय नेवाळी संघाकडून.
चांगला गोलंदाज आहे टीमचा. 41 एक गड्यांचा मोबदला. वेगानं ट्रॅव्हल केला होता बॉल, फटका खेळला ऑन साईडच्या रिजन मध्ये. 1 रन तिकडे घेतले दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय, परंतु ऑन स्ट्राईक वरून नकार दिलाय. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूची इच्छा जरूर होती, परंतु इच्छाशक्तींना जरूर प्रयत्नांना वाव मिळते इच्छाशक्तींना, परंतु धाव घेण्यासाठी बचावात्मक भूमिका साकारणं तेवढंच महत्वाचं आहे. रक्षात्मक ढंग जो आहे तो देखील क्रिकेटमध्ये तेवढाच चांगला आणि तेवढाच महत्वाचा ठरत जातो. 42 एक गड्याचा मोबदला. येणाऱ्या 9 बॉल्समध्ये 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावा. पुनरागमन केलंय नेवाली संघानं. यावेळेला गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरतून लॉंग ऑफच्या दिशेनं 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. चौकार. क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते पा. अगदी बॅकअप दिलं होतं, त्यानंतर फलंदाजीमध्ये आक्रमण पुन्हा एकदा चढवलं गेलंय. त्यामुळे सामना रोमांचक आहे, यात काहीच मात्र शंका नाहीये. येणारे बॉल बाकी आहेत आता. तर याच दरम्यान अभिषेक पाटील साहेबांचं आगमन झालं. टार्गेट आहे, आव्हान आहे. या बॉलवरती आपण पाहतो मिस झाला चेंडू. बॅट्समन बॅटच्या प्रॉपर यंत्रणेमध्ये बॉल आला नाहीये आणि आता इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. जे समीकरण होतं 8 बॉल मध्ये ते समीकरण आता 7 बॉल मध्ये मर्यादित राहिलेलं आहे. त्यामुळं लिमिटेड बॉल असतील 7, जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सरासरी 18 ची आता इथून ठेपलेली. राऊंड द विकेटनं खोलात टाकला आहे. स्ट्राईक ठेवायचा मे बी प्रयत्न असावा. 1 रन घेतली आहे. वेगाने दुसऱ्या धावेसाठी आहेत आणि पहा कलेक्शन थोडं खराब. धावा मिळतील 2. 2 धावसंख्या बदलेल. एकूण धावा धावफलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 48 धावा. आता बॉल बाकी आहेत 6 आणि गरज आहे ती म्हणजेच 19 या धावांची. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. प्रश्नचिन्ह भला मोठा आहे. सर्व खेळाडूंचे अगदी आपण पाहतोय ते कपाळ माथ्यावरती आहे. त्या बात आहे. बप्या ग्रुप आहे प्रेझेंट. अगदी आपण पाहतोय सुजित पाटील यांची संपूर्ण सेना. सूरज पाटील 6 चेंडू 19 ची गरज आहे. मॅच रोमांचक बनेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल. धीरज काथाना एकापेक्षा एक वरचढ खेळाडू संघामध्ये आहेत. रन घ्यायचा प्रयत्न आहे. रन घ्यायचा प्रयत्न आहे. धावचित्त स्वरूपात बळी टिपला जाईल. बाद होईल फलंदाज आणि धक्का बसेल कुटारीला. तोही आपण पाहिलाय विकी म्हात्रेच्या रूपानं. मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत पारडं जड आहे ते म्हणजेच नेवाली संघाचं. रातो के कातील आमचे परेशभाई पाटील यांना देखील आपण पाहू शकतो स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि आबीभाई ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे रावजीच्या सकाळी 5 वाजता. आणि आपण पाहिलं की जनतेचा हा सेवक आहे, खास करून रिक्षा चालक. येस, एकूण धावा झाल्या आहेत 48. येणारे बॉल आहेत 5. क्रॉसिंग चेक करायचे. ओके, थर्ड अंपायरकडे आपण जातोय त्या निर्णयासाठी.
येस येस ओके येस सर. तिसऱ्या पंचांकडून योग्य तो निर्णय येईल. स्ट्राईक रोटेट झाली का यासाठी आपण जात आहोत तिसऱ्या पंचांकडे. निर्णायक मोमेंट हा क्रुशल मोमेंटला हा सामना आलाय, त्यामुळे प्रत्येकी निर्णय तेवढाच महत्वाचा राहणार आहे. एरवी किंबहुना आपण पाहतो येस बॉल देखील आपण पाहिलं की हातातून निसटलाय आणि येस ऑल ओके ऑल सेट. जो निर्णय आहे पंचांचा तो योग्य निर्णय आहे. बॉल बाकी आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये आता 19 ची गरज भासली आहे. मयूर साठी हा बॉल रन घ्यायचा प्रयत्न आहे. तिकडे बाद व्हावं लागेल एकाला. सामना फसत चाललाय. नेवाली संघ मॅच मध्ये पूर्णपणे एंटर होतोय की का असंच वाटू लागलंय. विशालला जरूर स्ट्राईक आली आहे या बॉलवरती आणि विशाल म्हटलं तर मग संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. या आधीच्या अनेक साऱ्या मॅचेस मध्ये आपण विशाल म्हात्रेची एक विशाल फलंदाजी पाहिलेली आहे. या मॅच मध्ये काय घडणार आहे हे नक्कीच थोड्या वेळामध्ये समजणार आहे आणि त्यामध्ये या प्रश्नांचा या समीकरणांचा उलगडा होईल हे नक्कीच पाहू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्टॉप वॉच अगदी आपण पाहिलं तर 23 मिनिटं म्हणजे किफायतशीर आपण पाहू शकतो की वेळेमध्ये सामना कव्हर करण्याची क्षमता आणि प्रत्येकी गोलंदाजांचे इफर्ट. धीरजचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिलाच बॉल विशालनं ठोकलाय. शानदार सिक्सर. गानिमे ट्विस्ट. कारण आवडीचं सॉन्ग आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या मातीतून जन्मलेला अर्थातच केवाळे गावचे भूमिपुत्र ख्यातनाम कवी गायक एकनाथ माली यांच्या संगीतांनी आगरीकोळ्यांची मनं जरूर जिंकलेली आहेत. येणारे अजूनही बॉल बाकी आहेत. गरज आहे त्यांमध्ये 12 रन्सची 13 रन्सची. आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. पुन्हा एकदा या डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट केलेलं आहे. येणारे बॉल बाकी आहेत. या षटकामधून अजूनही 2 आणि 2 मध्ये आता 13ची गरज. विशालसाठी हा बॉल होता. 11 बॅट खेळलेत. लॉंग लेगच्या दिशेमध्ये एक सिंगल मिळणार. एक या धावेनं धावसंख्या फलक पुढे येताना जरूर पाहायला मिळेल. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल आपल्याला घडताना जरूर पाहायला मिळतोय. पाहू शकतो आपण धावसंख्या फलकावरती धावा इथून 1 आणि 2 या ऐवजी मिळेल डॉट बॉललाच त्यांनी प्राधान्य दिलं कारण त्यांना माहिती आहे आता सामना आपल्या हातातून निसटलेला आहे. औपचारिकता बाकी आहे. विशाल